तर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची जर निवड झाली तर ते चांगलंच आहे। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील या निमित्तानं अशी भावना वडेट्टीवार व्यक्त करतायत। जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे। कुणाला मंत्री करावं, कुणाला उपमुख्यमंत्री करावं, त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच मला वाटतं मंत्रिपद। आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलेंना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे। नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकारण चुकीचं असं राऊत म्हणतात। अजित पवारांसंदर्भात आता राजकीय बोलणं योग्य नाही। पुढे उपमुख्यमंत्री कोण हे आता मंत्र्यांनी बोलणं हे चुकीचं आहे असं राऊतांचं म्हणणं आहे। अजितदादांचं जाणं या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही आणि तरी जर कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे। अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले 15 दिवस किमान 15-20 दिवस हे सर्वस्वी अमानुष आहे। माजी मंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री या पदासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलंय। मंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार सध्या याचा विचार करणं कठीण असल्याचं ते म्हणतात। वहिनींना भेटायला गेलो होतो, पार्थला भेटायला गेलो होतो, सगळ्या परिवाराला भेटायला गेलो होतो काल तिचे अंत्यविधी झाल्यानंतर। कसं काय की इतक्या लवकर राजकीय बैठका अशा घडवणं, काल अंत्यविधी काल झाला आणि अशा पद्धतीचं कुठं बैठका कधी होतात कशा? म्हणून आता जेव्हा आता सर्व विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर, पूजेचा विधी वगैरे आटोपल्यानंतर सर्व पवार साहेबांनी, सर्व सुनेत्राबाईंनी, सर्व पवार कुटुंब एकत्र बसतील, सर्व पवार कुटुंबात चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील। विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं। विमान अपघाताची आता CID चौकशी होणार आहे। राज्य सरकारचे CIDला तसे आदेश आहेत, सूत्रांकडून कळतंय। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी असं देखील राऊत म्हणतात। बारामतीत विमानतळावर रडार आणि ETC नव्हतं। अपघाताची जबाबदारी DGCAला घ्यावी लागेल ही राऊतांची भूमिका आहे। बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे। ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती, एक एअर स्ट्रिप होती आणि विमान उतरत होती VIP। हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGCA आहे। ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही। मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना। तोपर्यंत तुम्ही राजकारण करता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। अजित पवार यांची चिता जळत असताना तो चितेचा अग्नी शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही ट्विट करून आरोप प्रत्यारोप करताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुम्ही सगळंच सोडून दिले, जनतेनं तुम्हाला घरी बसवल्यामुळे तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तो डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तुम्हाला काहीही सुचत नाही आणि अशा पद्धतीनं संजय राऊत वागत असतील तर संजय राऊत तुम्हाला हा महाराष्ट्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।